आणि आपल्याला आज परेलच्या इच्छापूर्ती याची एक रील बनवायची त्यांना पाठवण्यासाठी, बिकॉज ऑफ त्यांना आपल्याकडून एक सॅम्पल हवंय की आपण कसं काम करतो किंवा काय. तुम्ही गेलेत या गणपतीला? मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांनी ज्यांनी या बाप्पाला बघितलंय. खूप क्यूट असतो, खूप गोड असतो. एक नेहमी एकसारखीच मूर्ती असते आणि खूप गोड असते ती. डेकोरेशन पण खूप भारी असतं. शेवटच्या दिवशी, विसर्जनाच्या आदल्या दिवशी, 8व्या किंवा 9व्या दिवशी जेव्हा पूजा असते तेव्हा तिकडे भंडारा असतो. परेलचे मोस्ट ऑफ मंडळ जी माहिती आहेत, लाल मैदानात हा गणपती बसतो. आणि ज्यांनी नाही बघितलं त्यांनी यावेळेस नक्की जावा, गर्दी करा. बाप्पा आपला आहे, तुम्हाला समजेल एक उत्सव कसा साजरा होतो, कशा पद्धतीने साजरा केला जातो. एकदम ऑथेंटिक पद्धतीने तिकडे सगळ्या गोष्टी होतात. इवन जेवणाचा मेनू पण एकदम ऑथेंटिक असतो. खूप भारी असतं भाई. मी तर गेलोय, मी दरवर्षी जातो. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉग डे 77 मध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगची, जसं की तुम्ही कालचा ब्लॉग बघितला, तर आज आपण त्या सगळ्या गोष्टीच्या बाहेर आपण आपल्या कामाकडे जाऊया, आपण आपल्या गोष्टींकडे जाऊया, आपल्या ज्या गोष्टी राहिल्यात तिकडे जाऊया. मस्तपैकी 2 दिवस झालं पाऊस पडतोय. सकाळी पहाटेच 3-3:30ला आमच्या बिल्डिंगच्या बाहेर एक झाड पडलं. आपली गाडी 4 व्हीलर वाचली त्याच्यामध्ये, नाही तर 4 व्हीलरवरच पडलं असतं झाड. थोडीशी वाचली बाई, म्हणजे ना तुम्ही 3 ते 4 फुटाच्या अंतराने वाचले आणि ते झाड पडलं धाड सगळ्या रस्त्यावरच पडलेलं झाड. नशीब आहे कुणाला लागलं नाही, काय नाही, ठीक आहे. तर आणि ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितलाय, ज्यांना समजलंय त्यांनी समजून घ्या, त्यांनी सगळ्या गोष्टींवर अंमल करा. आणि जर असेल खरंच गरज तर आपण सगळे रस्त्यावर येऊ. पण जर नाहीये तर कोणी नका जाऊ, सेफली राहा. कारण आता मी नवीन व्हिडिओ बघतोय दिल्ली पोलीसच्या, जर ते फिंगरप्रिंट वगैरे सगळं एव्हिडन्स जमा करतायत, जेणेकरून जे कोणी तिकडे असेल गाडींवरचे एव्हिडन्स किंवा बऱ्याच गोष्टी ज्यांनी तोडफोड केल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींवरचे एव्हिडन्स जमा करतायत. तर तुम्हाला शोधून तुमच्यावर कारवाई केली जाईल. तर या कारवाई पासून थोडंसं लांब राहावा. तर मित्रांनो, बघूया आता आपण की कोण कोण काय काय करतंय घरामध्ये, काय आहे. आधी तर मस्त की पेपर वाचते. मम्मी ब्लॉग बघते आपला कालचा ब्लॉग. बरोबर बोलला ना? नाही आवडलं, मम्मीला नाही आवडलं. पण बोलणं गरजेचं होतं काहीच, तर बोलावं लागलं. आणायचं मग या 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 इशारा करू नको. काय आणायचंय मला? असा सण करणं लावेल ना काय सोनू. काय लागतं विचार तू कर की, आणि काही विचारलंच नाही नीट. आज जवळ डोक्याचा आहे नुसतं तो. ए, बोल ना, तू बोलशील तर माहिती होईल. काय नाही लागत, हा, नाही जेवण टायमाला लागतं रात्रीचं धावपळ कर. तुझ्यासारखी. हो, तू कर धावपळ. अरे तू मला दुसरं काय सांगायचंय का तुला? नाही. काय नाही ते गोंबाची लाकडं आणायचं, ते कुठून आणणार तो आता? हे काही इथं दुकान आहे. आहे की इथं, मी बघितली की माग हा, मग. नो पाड्याला पण आहे तिथं. हा, मग? बोल ना पुढचं. तेच आणायचं आणायचंय. आणायचंय तर थोडं. घेऊन यायचं. आताच घेऊन आलास तर तुला मग? बरं पडेल. हा. स्वतः मग? खरं करतो तो. काय? बोल ना मला ह्याच्यावर बोल. काय? हा इकडे 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 इकडे. सोनू, मी तुला काय बोललो काय? काय नाही बोल. मग मला काय अशी उलट बोलते थोडंफार फरक होता. परत तेच. किती वेळा फोडणार एकच थोबाडे माझं. भावनेचं काढ की आता. हा. एकदा त्यामध्ये तर आता आपल्याकडे तुम्ही मला बघतच असाल, एवढी तयारी केली, शर्ट बिर्ट ते फुल एकदम रावच दिसतोय. तर मित्रांनो, आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. म्हणजे मला बघायला वगैरे कोण नाही येणार आहे किंवा काय असं नाहीये, तर बाहेरून पाहुणे येणार आहेत. तर ते येणार आहेत म्हणून अशी तयारी करून बसलोय. कारण की पाहुणे येणार तर ऑब्व्हियसली कोण पण तयारी करूनच बसणार. तर ते यायच्या आधी आपण आपली पूजा करून घेऊया. आणि आपल्याला आज परेलच्या इच्छापूर्ती याची एक रील बनवायची त्यांना पाठवण्यासाठी, बिकॉज ऑफ त्यांना आपल्याकडून एक सॅम्पल हवंय की आपण कसं काम करतो किंवा काय.
तर परेलच्या इच्छापूर्तीची एक रील बनवायची, ती आपण बनवूया आज. मी तुम्हाला दाखवेल कसं बनवायची रील, काय करायची, सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगेल. आई मला चहा दे. जास्त देखील चालतील पाय. मग तेच बोलतोय मी. बांगड्यात फुटे नाही. कितीला भेटतात बांगड्या? मी देतो ना तुला पैसे. फोडायचं ना. राहू दे मी करतो थांब. तर मित्रांनो, आपण आता डेटा डाउनलोड करून घेतलाय मस्तपैकी. बाहेर पाऊसही चाललाय आणि हा जो डेटा आहे आपला, अरे वा, परेलचा इच्छापूर्ती. तुम्ही गेलेत या गणपतीला? मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांनी या बाप्पाला बघितलंय. खूप क्यूट असतो, खूप गोड असतो. नेहमी एकसारखीच मूर्ती असते आणि खूप गोड असते ती. डेकोरेशन पण खूप भारी असतं. शेवटच्या दिवशी, विसर्जनाच्या आदल्या दिवशी, 8व्या किंवा 9व्या दिवशी जेव्हा पूजा असते तेव्हा तिकडे भंडारा असतो. परेलचे मोस्ट ऑफ मंडळ जी माहिती आहेत, लाल मैदानात हा गणपती बसतो. कोणी कोणी बघितलाय मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा मला हा गणपती. आणि ज्यांनी नाही बघितलंय त्यांनी यावेळेस नक्की जावा, गर्दी करा. बाप्पा आपला आहे, तुम्हाला समजेल एक उत्सव कसा साजरा होतो, कशा पद्धतीने साजरा केला जातो. एकदम ऑथेंटिक पद्धतीने तिकडे सगळ्या गोष्टी होतात. इवन जेवणाचा मेनू पण एकदम ऑथेंटिक असतो. खूप भारी असतं भाई. मी तर गेलोय, मी दरवर्षी जातो. भले लालबागच्या राजाला एखादं वर्ष स्किप नाही होत, देवाच्या कृपेने जायला भेटतच लालबागच्या राजाला, पण इथे पण मी दरवर्षी जातो आणि मोस्ट ऑफ सगळीकडेच जातो. लालबागमध्ये, कुर्ल्यामध्ये आम्ही सगळीकडेच जातो. त्याच्यामुळे काय असं. तर मित्रांनो, आता आपण चाललोय दिदीला घ्यायला. तर आता जाऊया, तिला घेऊया, कारण तिला चक्कर येते. तर कार घेऊन जाऊया, तिला घेऊया. पाऊस पण येतं. यस, मग वेगळ्या प्रवासामध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलोय डोंबिवली स्टेशनला दिदीला घ्यायला. तुम्ही ट्रॅफिक बघू शकताय, बघा ट्रॅफिक. फटेनाल ट्रॅफिक आहे बाहेर, फटेनाल. आणि पाऊस तर एवढा आहे ना, काय सांग. हे बघा दीदी आली. या जेवायला. मित्रांनो, आता जस्ट एडिट संपवलाय आपल्या ब्लॉगचा आणि आता आजचा ब्लॉग हा इथेच संपतो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मला माहित नाही तुम्हाला मी दिसतोय की नाही, पण आत्ता फक्त ऐका सध्याला तरी, कारण की ज्यांनी आपल्या चॅनलला, व्हिडिओला लाईक नाही केलंय, सबस्क्राईब नाही केलंय, त्यांनी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जे काही तुम्हाला नवीन क्रिएशन हवं असेल ते कमेंटमध्ये कळवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.